ओके. तर मी या ठिकाणी फर्स्टवाला टूल आहे तो सिलेक्शन ब्रश. तो तुम्हाला एक ब्रश मिळतोय. ओके. ब्रश मिळाल्यानंतर तुमचं जे कीबोर्डवरती आहे ना, ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट. समजा तुम्ही ओपन ब्रॅकेट केला तर काय होणार तुमचा ब्रश लहान होणार आणि जर तुम्ही क्लोज ब्रॅकेट केला की तुमचा ब्रश मोठा होणार. जेवढं तुम्ही ड्रॉ करणार, ड्रॉ करणार, ड्रॉ करणार. ओके. तेवढ्याला काय होणार तो सिलेक्शन पकडणार. हां. आता सिलेक्शन मी फक्त जो फर्स्टवाला टूल आहे तो फक्त मी घेतो या ठिकाणी. तर बघा ते ऑटोमॅटिक तुम्हाला सिलेक्शन देणार. तुम्ही त्याच्यात नवीन लिहायचं तुम्ही त्याच्यात कलरही करू शकता. हां, आता ज्यावेळी बघितला तर ह्याचा ब्रश एज बघितला तर असे काय झालं स्मूथ झालाय म्हणजे एकदम स्मूथनेस आलाय. तेच मी काय करतो ह्या ठिकाणी हा टूल घेतो आणि ह्या ठिकाणी मी जातो आणि ह्या ठिकाणी बघा त्याचा हार्डनेस आहे. जर मी हार्डनेस जर 100 ठेवला, तर काय होणार ज्यावेळी पण मी ड्रॉ करणार ओके आणि फर्स्टवाला टूल घेतो त्याचा शॉर्टकट आहे व्ही. व्ही प्रेस केल्यानंतर बघा आणि आता याच्यामध्ये मी नवीन लेयर करून कलर सुचवतो. तर काय आहे की एजेस एकदम शार्प आहे. म्हणजे तुमच्या इथे हार्डनेसवरती डिपेंड असते की तुम्हाला जो तुम्ही ड्रॅग करणार ते तुम्हाला स्मूथ हवा आहे की हार्ड हवा आहे. साईज तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर कीबोर्डवरती ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट. ओके. आता हे मी दोन्ही पण डिलीट करणार. तर आता इमेजसाठी कसं वापरायचं? सपोज मी इमेज ओपन करतो. लेट्स जी आपण इमेज क्यू आहे. इमेज घेऊन मी इथं सोडलेलं आहे. काम झालं डबल क्लिक करायचं. त्या कमांडमधनं बाहेर पडलो. आता इथे मी हा टूल घेतो. ब्रश साईज कमी करतो. आता मला ही इमेज सिलेक्ट करायची आहे. मी जरा झूम केलं. झूम कसं करायचं? कीबोर्डवरती अल्ट पकडायचं, स्क्रोलिंग करायचं. आता मी जेवढा पोर्शन पाहिजे तेवढा पोर्शन मी देणार. ओके. हे तुम्हाला जेवढं पाहिजेल आहे तुम्ही एकदम कट टू कट करू शकता. तर कीबोर्डवरती बघा झूम केलंय. आता इथं काय केलंय, आउट ऑफ कव्हरेज केलेलं आहे. सो फक्त कीबोर्डवरती अल्ट पकडायचं आणि तुम्ही मायनस पण करू शकता. हां, तुम्ही पुन्हा अल्ट सोडला की हे प्लस होत जाणार. मग फक्त प्रॉपर करायचं ह्या ठिकाणी. ओके, सपोज मी जरासं झूम ब्रश मोठा करताना करतो तुम्हाला दाखवण्यासाठी फास्टमध्ये. चुकलं चुकू द्या आपलं. ओके, ह्या ठिकाणी मी थोडंसं फास्टमध्ये करालोय. ओके. सपोज मी एवढं केलेलं आहे. काम झालं. मी फक्त कीबोर्डवरती व्ही प्रेस करतो. ऑटोमॅटिक सिलेक्शन आलं आणि आता जर मी कंट्रोल जे प्रेस केलं, तर तेवढ्याचंच काय होणार डुप्लिकेट येणार बघा. ओके. सो कंट्रोल जेचं हे वालं काम आहे. सॉरी याचं कोणता सिलेक्शन ब्रश टूलचं म्हणजे तुम्ही जेवढं प्रेस करणार तेवढा तुम्हाला पोर्शन सिलेक्ट होऊन येणार. जर तुम्ही इथं हार्डनेस 100% ठेवला की त्याचे एजेस एकदम शार्प येणार. जर स्मूथ केला की एकदम स्मूथमध्ये म्हणजे एजेस असे ब्लर झालेले दिसणार. ओके. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या लॅसो टूल. लॅसो टूल काय करते बेसिकली आता ते सपोज मी इथे एक नवीन ए4 साइज घेतो. आता मी या ठिकाणी काय करतो, मी काय करतो वरती सिलेक्शन घ्यायचं मला एकतर असं सिलेक्शन घ्यावं लागत होतं स्क्वेअरमध्ये किंवा सर्कलमध्ये घ्यावं लागत होतं. पण ह्या ठिकाणी काय फायदा आपल्याला आपण याला फ्री हँड करू शकतो. म्हणजे जस्ट माऊसचं क्लिक दाबायचं आणि तुम्हाला जसं पाहिजे आहे तसं तुम्ही ते फिरवू शकता. आणि सोडल्यानंतर सिलेक्शन येते. त्याला आपण फ्री हँड सिलेक्शन म्हणतोय. मग तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा शिफ्ट पकडले की अजून ॲड करू शकता किंवा शिफ्ट पकडून मी वरचा टूल घेतो आणि याच्यामध्ये बॉक्स पण ॲड करतो. तसंही चालतंय. ओके. कारण हे सगळे सिलेक्शनचे टूल्स आहेत. नवीन लेयर घेतली त्याच्यात कलर फिल केला तरी चालतंय. ओके. अल्ट पकडून मायनस केला तर तुमचं ते काळा. तर फ्री हँड काम करतोय आपण. त्यानंतर पॉलिगॉन लॅसो टूल काय करतो, सपोज आता ह्याच्यामध्ये काय होत होतं, ज्यावेळी पण मी काम करणार, ज्या ठिकाणी पण मी क्लिक सोडणार, त्यावेळी काय होणार ते ऑटोमॅटिक सिलेक्शन पकडत होतं. पण ह्याच्यामध्ये कसं होत होतं, ह्याच्यामध्ये तुम्ही एक क्लिक केला आणि जर पहिल्यांदाच माऊसला सोडला तरी चालतंय. तुम्हाला काय करायचं इथे क्लिक करत जायचं. इथे तुम्हाला कर्व देता येणार नाही. फक्त तुम्हाला क्लिक करत जायचं आहे आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंटला तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुन्हा सिलेक्शन देणार. ओके. हां. आता सेम इमेजसाठी कसं काम करत आहे, सपोज ही इमेज मी ऑन करतो. तर मला ही इमेज प्रॉपर कट करायचं आहे. सो मी झूम करणार जेवढं पॉसिबल आहे एवढं झूम केलं मी. त्याच्यानंतर मी ते काय करतो, पहिला तर तो टूल तर मला कळाला. सेकंड वाला टूल लॅसो टूल घेतो. आता बघा मी इथनं कटिंगला चालू करते. माऊसचं क्लिक मी दाबणार. ओके. दाबल्यानंतर मी ते चालू करायला आता मी क्लिक करत चाललोय वरती. ओके. आता मला वरती जायचं आहे. माऊसचं क्लिक सोडायचं नाही. जर तुम्ही माऊसचं क्लिक सोडला तर काय होणार सिलेक्शन पकडणार. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जिथून तुम्ही चालू करताय तिथून तुम्हाला हे करायचं आहे माऊसचं क्लिक दाबून करायचं आहे. शेवटपर्यंत सोडायचं नाही. आता इथे मला वरती जायचं आहे. सो माऊसचं क्लिक न सोडता तुम्हाला फक्त कीबोर्डवरती स्पेस बार पकडायचा. स्पेस बार पकडला तर हँड टूल येतोय आणि क्लिक करायचं आणि जस्ट मूव्ह करायचा. मी फिरवलं. आता मी इकडं आलो, इकडं आलो. हां, माऊसचं क्लिक न सोडता काय करायचं फक्त स्पेस बार पकडायचा आहे आणि तसाच क्लिक दाबून धरूनच तुम्हाला फक्त माऊस फिरवायचा आणि ते काय होतंय, हे तुमचं पॅन होतंय म्हणायचं. पुन्हा मी चाललो वरती, वरती, वरती. आता ठीक आहे. हे फ्री हँड असल्यामुळे तुमचं प्रॉपर होईल, नाही होईल त्याच्यामुळं जरी नाही झालं तर काही प्रॉब्लेम नाही. सपोज मी असं वर्णन करत आलोय, करत आलोय, करत आलोय. ज्यावेळी मी इथे एंड पॉइंटला आहे ना, इथं मी माऊसचं क्लिक सोडतो. तर यावेळी काय झालं, की सिलेक्शन पकडलं. ओके. आता हे सिलेक्शन पकडल्यानंतर मी जर कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस केलं, तर बघा आता हे मला मिळणार जे हे आहे, ते मला प्रॉपर कटिंग मिळते. आता इथे काही ठिकाणी राहतंय. सो मी काय होतं पुन्हा एवढा पोर्शन सिलेक्ट करू शकतोय आणि कीबोर्डवरती डिलीट मारायचं. म्हणजे काय होतं पुन्हा ते डिलीट होऊन जातंय.
ओके. म्हणजे तेवढा पोर्शन ॲक्टिव्ह झाला आणि ॲक्टिव्ह झाल्यामुळे काय केलं, की त्या लेयरमध्ये असल्यामुळे त्याला डिलीट मारून टाकलं. हे अशा प्रकारे. ओके. म्हणजे हा झाला कुठला लॅसो टूल झाला, जो की हा होता. त्यानंतर काय आता पॉलिगॉन लॅसो टूल हा काय करत होता, तर मी क्लिक केला. आता मी जर माऊस सोडलं तरी चालतं, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता मी सेकंड क्लिक करणार, थर्ड क्लिक, फोर्थ क्लिक, फिफ्थ क्लिक असं मी क्लिक करत जाणार. जेवढं मला फक्त एवढंच की याच्यामध्ये तुम्हाला कर्व देता येत नाही. हां, आता मला वरती जायचं आहे. सो काय करायचं, स्पेस बार पकडायचा, कीबोर्डच्या माऊसवरती क्लिक करायचं, लेफ्ट क्लिक आणि वरती ड्रॅग करायचं पुन्हा याच्यावर. वरती केलं स्पेस बार आणि ड्रॅग केलं. असं तुम्हाला करत जायचं. सपोज तुम्ही एवढे करत आलाय आणि तो डबल क्लिक करतो, तर काय होणार ते सिलेक्शन पकडणार आणि कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस केलं, तर काय होणार त्याचा डुप्लिकेट येणार. हो, अशा प्रकारे. आता एवढा पोर्शन नको आहे, तर काय करायचं, पुन्हा एवढं सिलेक्शन द्यायचं. आता सिलेक्शन दिलाय तुम्ही एवढं, ओके. सिलेक्शन दिल्यानंतर जर तुम्ही डिलीट प्रेस कराल, तर डिलीट होत नाही. का होत नाही? कारण लेयर सिलेक्ट नाही. सो आपली कुठली लेयर आहे? ही वाली. सो मी ही डिलीट करतो. सो ते पार्ट्स इथनं डिलीट होणार. कंट्रोल डी केलं की डिसिलेक्ट होतंय. ओके. सो अशा प्रकारे कटिंग होतंय. हे 3 टूल कळाले. आता आपण 4थ वाला टूल आहे, जो की आहे मॅग्नेटिक लॅसो टूल. हा काय करतोय बेसिकली, आता सपोज इथं बघितला आहे, तर तुम्हाला स्काय ब्लू कलर दिसला आणि हा थोडासा पर्पल सॉरी याच्यामध्ये ऑरेंज कलरमध्ये मोडतो. तो मी काय करतो, हा वाला टूल घेतो आणि ते फक्त एक सिंगल क्लिक करतो. सिंगल क्लिक केलं तर हे काय करते सॉफ्टवेअर, ज्या ठिकाणी 2 कलरमध्ये डिफरन्स आहे, म्हणजे काय इकडे ब्लू कलर आहे आणि इकडे ऑरेंज कलर आहे. तर ते काय करते करेक्ट मध्ये की नाही, ते हे टाकत जाते, नोट्स टाकत जाते. त्याला नोट्स किंवा आपण पॉइंटमध्ये हे नोट्स टाकतात. मी माऊसचं क्लिक दाबत नाही. फक्त जे सुरुवातीला दाबले तेच मी कंटिन्यू करावलंय. आता मला पुढे जायचं असेल तर मी कीबोर्डवरती स्पेस बार पकडणार, क्लिक करणार आणि ड्रॅग करणार. ऑटोमॅटिक चाललंय. मला कुठेही क्लिक दाबण्याची गरज नाही. आता बघा, आता हे फक्त प्रॉब्लेम काय ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर देणार नाही. त्याच्यामुळे कधीच हा टूल तुम्हाला वापरायचा नाही एवढं ध्यानात ठेवा. आता बघा मी एवढं केलं सपोज. आता समजा तुमचं चुकून बाहेर आले आणि पुन्हा तुम्हाला एक-एक स्टेप मागे जायचं असेल. सो कीबोर्डवरती फक्त बॅकस्पेस प्रेस करायचं म्हणजे एक-एक स्टेप मागे जाते बॅकस्पेसनं. एक-एक स्टेप मागे चाललंय. आणि समजा काम झालं नंतर डबल क्लिक केला तरी सिलेक्शन पकडणार. कंट्रोल जे प्रेस केला तर डुप्लिकेट येणार. सॉरी. ना कंट्रोल जे प्रेस करतोय माझी ही लेयर सिलेक्ट पाहिजे होती. सो मी कंट्रोल जे करतो. आता ह्याने केलाय तर आहे. पण इथं काय झालंय काही ठिकाणी इथं पॅच राहिला. सो हा कलर टूल यूज करायचा नाही. तुम्हाला लागतो बॅकग्राऊंडला कलर एक देऊन दाखवतो व्हाईट कलर. हे प्रॉपर नाही केलेलं आहे. ओके, किंवा ह्या ठिकाणी व्हाईट राहिले. सो ह्यातला टूल आहे ना शक्यतोच कधी-कधी तरी यूज करायचा आहे. ओके. सो हे झाले कुठले टूल? हे झाले जसं का हं. हे झाले आपले 4 टूल्स. ओके. त्यानंतर इथे येतोय तो म्हणजे ओके, मी ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल घेतलाय. आता मी काय करतो, जस्ट इथे मी कर्सर नेतो, तर ते काय करते, आता माझं नवीन व्हर्जन असल्यामुळे एआय जनरेटेड व्हर्जन एआय व्हर्जन असल्यामुळे काय करते, तर मी फक्त कर्सर ह्या मुलगीवरती फक्त घेऊन चाललो, तर ते काय करायलंय ऑटोमॅटिक सिलेक्ट करायलंय. सो काय आहे, जर सपोज माझी ही मुलगी मला पूर्ण सिलेक्ट करायची, मी काय करतो, ही मुलगी मी पूर्ण इथे ह्या ठिकाणी सिलेक्ट करतो. मी इथे क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा, जस्ट मी नॉर्मल क्लिक केलं, तर त्यानं काय केलं, ऑटोमॅटिक त्यानं सिलेक्शन दिलेलं आहे. आता मला पाहिजेल हे तेवढं ऑटोमॅटिक सिलेक्शन झालं. तर मला पूर्ण सिलेक्शन पाहिजेल, पण मी ज्यावेळी क्लिक करायला पूर्ण होईना झालं. ओके, ते काय करायला पर्टिक्युलर पार्टच सिलेक्ट करून द्याले मला. मग पूर्ण पाहिजेल असेल तर काय करतो मी फक्त आता इथे बघा इथे मी लॅसो आणि रेक्टेंगल असे 2 पार्ट आहेत. ह्याच्यामधला मी लॅसो सिलेक्ट केला आणि फक्त मी इथं भोवतीने तिचा ना एक बॉक्स ड्रॉ करतो. एक शेप ड्रॉ केला. तर ते काय करतात त्याच्या आतमध्ये जे पण काही ऑब्जेक्ट आहे त्यात ते ऑटोमॅटिक सिलेक्ट करणार त्याने ऑटोमॅटिक सिलेक्ट केलं. ओके. आता त्याने याच्यामध्ये लॅपटॉप सिलेक्ट केलेला नाही. मग तुम्ही लॅसो टूल घेऊ शकता आणि त्याला शिफ्ट पकडून तुम्ही ह्याच्यामध्ये हे पण ॲड करू शकता. जसं म्हटलं की शिफ्टनं काय होतंय ॲड होतंय. कंट्रोल जे केलं की त्याचं डुप्लिकेट येणार हे अशा प्रकारे. मग तुम्ही बॅकग्राऊंडला कुठला हवा आहे तो तुम्ही कलर देऊ शकता. ओके. कसं काय-काय केलं दाखवतो. कंट्रोल डी केलं. मी हा टूल घेतलाय. ओके. या ठिकाणी मी आता पूर्ण आता इथे जस्ट मी क्लिक करतो. आता इथं तुम्हाला ऑप्शन दिसणार. मी क्लिक केलं. हां. क्लिक केल्यानंतर काय होतं, हा नवीन ऑप्शन आहे. जस्ट तुम्ही इथे जेवढे पर्सन्स असतील तर इथे फेस दाखवणार. म्हणजे तो पर्सन सिलेक्ट होणार. मी जस्ट क्लिक करतो. एंटायर पर्सन केल्यानंतर पूर्ण तुमचा एंटायर पर्सन सिलेक्ट होणार. बाकी तुम्ही आर्म्स वगैरे तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. ओके. मी तर काय करतो एंटायर पर्सन करतो आणि डायरेक्टली अप्लाय करतो. अप्लाय केल्यानंतर बघा डायरेक्टली पर्सन या ठिकाणी सिलेक्ट करा. हे तुम्हाला डायरेक्टली आता पर्सन असल्यामुळे लॅपटॉप केलेलंच नाही. तुम्हाला तो काय करावा लागेल, ॲड करावा लागेल त्याच्यामध्ये. आता बघा त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी गेलो. ह्या ठिकाणी रेक्टेंगल पण म्हटलेलं आहे. म्हणजे मी काय करतो रेक्टेंगल ड्रॉ करतो. तर ते काय नाही, की ह्या रेक्टेंगलच्या आतमध्ये जेवढा पण एक सिलेक्शन मला आहे तो काय करणार तो ऑटोमॅटिक सिलेक्ट करणार ह्या ठिकाणी. हो, त्याने ऑटोमॅटिक सिलेक्ट केलं. इथं पण त्याने लॅपटॉप सिलेक्ट केलाच नाही. ठीक आहे सोडून हे झालं फर्स्ट वाला टूल. म्हणजे समजा फर्स्ट वाला टूल घेतला तर मी या छोट्याशा पार्टला इथे क्लिक करून हे केलं.
तर काय होणार, तर त्यानं तेवढाच पार्ट सिलेक्ट केला. एवढाच पार्ट सिलेक्ट केला असेल, एवढाच बॉक्स करायचा. त्याच्या आतले जे पण फोकस आहे ते काय करते, सिलेक्ट करते. त्यानंतर क्विक सिलेक्शन टूल आहे. जर तुम्हाला एक छोटासा पुन्हा ह्या ठिकाणी एक ब्रश घ्या. कमी जास्त करायचं असेल तर कीबोर्डवरती ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट. मी ब्रश थोडासा मोठा केला. आता मी क्लिक करतो आणि जस्ट ड्रॅग करतो. ड्रॅग केल्यामुळे काय होतं, क्लिक करून ड्रॅग केल्यामुळे जेवढं तुमचं सिलेक्शन आहे तेवढं तेच पकडत नाही. आता ह्या ठिकाणी काय केलं, जास्तच त्याने सिलेक्शन पकडलं. सो मी ब्रशची साईज जरा कमी करतो आणि जस्ट मी फक्त कर्सर फिरवतो. आता मी पकडा, आता मी ज्यावेळी पण क्लिक करतो त्यावेळी हा काय व्हायलाय, या ठिकाणी कलर मिक्स व्हायला. त्याच्यामुळे काय झालं, की हा डायरेक्टली पकडायला. सो मला ब्रश थोडासा कमी करायला पाहिजे आणि मला ह्या ठिकाणी तो फिरवायला पाहिजे. मी जेवढं पण फिरवायला तेवढे तसंच व्हायला. सो मी हा मायनस करतो. मायनस कसा करायचा, कीबोर्डवरती अल्ट पकडून मी हा मायनस करू शकतो. पुन्हा मी तो प्लस पकडून सिलेक्ट करू शकतो. ओके, मला फक्त काय करायचं, क्लिक करून जस्ट ड्रॅग करायचं. तुम्ही जेवढं ड्रॅग करणार तेवढं तुम्हाला ते सिलेक्शन पकडत जाणार. आता कंट्रोल जे प्रेस करणार त्यावेळी बघा तुमचं हे कटिंगमध्ये येतं. हा बघा, जसं म्हटलंय, की हे टूल कधी वापरायचे नाहीत. अगदी कमी ठिकाणी वापरायचे. हा टूल वापरल्यामुळे बघितलं तर बघा, तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग येत नाही. ह्याच्या ठिकाणी आपले वेगळे टूल्स आहेत. मी तुम्हाला 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 ते मी सांगून देईनच. कंट्रोल झेड करतो. पुन्हा मी ह्याच्या आतमध्ये गेलो. त्यानंतर मॅजिक बँड टूल हा काय करतो, की एका कलरचे पिक्सेल्स तुम्हाला कुठे-कुठे दिसणार ते सगळे सिलेक्ट करणार. सपोज मी तर व्हाईटवरती क्लिक करतो बघा. ज्या मी क्लिक केलेल्या पिक्सेल्सवरती तर त्या रिलेटेड कुठले-कुठले पिक्सेल्स आहेत त्यांना सगळे सिलेक्ट केला. सपोज मी याच्यावरती क्लिक करतो बघा. त्यानं काय केलं, एवढा पोर्शन त्यानं सिलेक्ट केला. आता काय होईल, ही ज्यावेळी याच्यावरती क्लिक करावलं, सॉरी मी सिलेक्ट डिलीट मारतो. आता व्हाईटवरती क्लिक केल्यानं बघा त्यानं व्हाईट तर सिलेक्ट केला. आता मी याच्यावरती क्लिक करतो तर त्यानं तेवढाच पार्ट सिलेक्ट केला. हा पार्ट पण त्यांनी सिलेक्ट केला नाही, कारण हा केला डार्कमध्ये. मग मला हा पण पाहिजे असेल तर त्याची वरती टॉलरन्स आहे. समजा मी तर 90% ठेवला आणि जर याच्यावरती क्लिक केला तर बघा त्यानं तो पोर्शन सिलेक्ट केला. म्हणजे जर तुम्ही तिथं वरती 90 किंवा जास्त ठेवला तर काय होणार, तो जास्त प्रमाणात तो कलर सिलेक्ट करणार. तेच जर तुम्ही ह्या ठिकाणी सपोज मी या ठिकाणी 10% ठेवतो आणि जस्ट क्लिक करतो तर ते काय होणार, कमी प्रमाणात सिलेक्ट करतो. ओके, सो याच्यावरती पण डिपेंड आहे. हे अगदी छोट्या-छोट्या पार्टसाठी आपण यूज करायचे. ओके. हं. सो हे आपले 3 टूल ह्याच्यामध्ये असेल. ओके. त्याच्यानंतर एक तो कुठला एक क्रॉप टूल आहे. क्रॉप टूल म्हणजे काय? आपला हा जो आर्टबोर्ड आहे, हा आर्टबोर्ड जर क्रॉप करायचा असेल, सपोज मी एवढा क्रॉप केला, की बोर्ड एंटर प्रेस केलं, तर तुमचा काय झाला, पूर्ण आर्टबोर्डच क्रॉप झाला. सपोज तुम्ही क्रॉप टूल घेतला आणि मुलगीच्या चेहऱ्यावरती फक्त एक बॉक्स ड्रॉ केला आणि एंटर प्रेस केला, तर त्यामुळे तुमचा तेवढाच आर्टबोर्ड म्हणून तिथं अपिअर होणार. ओके. सो हा आर्टबोर्ड टूल असा काम करतो या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर काय, की फ्रेम टूल आहे. हा हा आर्टबोर्ड टूल हे नेहमी लक्षात ठेवा. हा आर्टबोर्ड जो आहे तुम्ही ह्याला रोटेट पण करू शकता. म्हणजे पूर्ण तुमचा आर्टबोर्डच काय होणार, या ठिकाणी रोटेट होणार. ओके. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. हां. आता त्याच्यानंतर तो काय फ्रेम टूल्स आहेत. बेसिकली फ्रेम टूल मी आता इथं नवीन डॉक्युमेंटमध्ये आलो आता मी तो फ्रेम टूल घेतो. मी क्लिक करून जे ड्रॅग करतो. क्लिक करून ड्रॅग केलं बघा, इथे ऑटोमॅटिक एक बॉक्स येईल आणि ह्याला एक बॉक्स ट्रान्सफॉर्म सारखी येईल आणि ते ऑटोमॅटिक एक लेयर क्रिएट होईल. आता हे काय कामाला आहे, सपोज मी बॉक्स घेतला. आता मी काय करतो, ही इमेज आहे, मी ड्रॅग करतो. इथे 1 सेकंड येऊन थांबतो आणि करेक्ट ह्या बॉक्समध्ये आणून टाकतो. तर ती काय होणार, इमेज त्या बॉक्सच्या आतमध्ये गेली. आहे का? तुम्ही ह्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला कळून येईल. समजा इमेजची तुम्हाला साईज वाढवायची असेल, तर काय करायचं? फक्त डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केला की आतली इमेज सिलेक्ट होते. मग तुम्ही कीबोर्डवरती कंट्रोल टी प्रेस केला आणि तुम्ही त्याला स्केल इन स्केल आउट करा. तुम्ही त्याला पाहिजे तिथे फिरवू शकता. समजा तुमचं काम झालं, डबल क्लिक केलं की त्या कमांडमधनं बाहेर पडता. पुन्हा जर तुम्हाला आता जर तुम्ही कंट्रोल टी केला, आतली इमेज सिलेक्ट न करता जर तुम्ही बॉक्सलाच कंट्रोल टी केला, तर तुमचा बॉक्स तुमचा कमी जास्त होणार. जर आतली इमेज कमी जास्त करायची असेल, तर डबल क्लिक करायचं म्हणजे आतली इमेज सिलेक्ट होते. मग पुन्हा कंट्रोल टी करतो. त्याला तुम्ही पाहिजे तसं तुम्ही याला मूव्ह करू शकता. समजा सपोज तुमचं काम एवढंच झालं. तुम्हाला इमेज फक्त आता बाहेर काढायची नको आहे तुम्हाला बॉक्समध्ये. डबल क्लिक केलं, आतली इमेज सिलेक्ट झाली आणि जस्ट क्लिक करून ड्रॅग करायचा आणि याला बाहेर घेण्याचं. म्हणजे इमेज त्याच्यातून बाहेर आली. बघितलं तर इथे इमेजची पण सेपरेट लेयर झाल्या आणि या फ्रेम टूलची पण सेपरेट लेयर झाल्या. सपोज तुम्हाला पुन्हा ही जी इमेज आहे बॉक्सच्या आतमध्ये पाहिजे असेल, तर माऊसचं ते एक दाबायचं आणि जस्ट ह्याच्या बॉक्सच्या आतमध्ये आणून सोडायची. इमेज ऑटोमॅटिक त्याच्या आतमध्ये जाते. हां, तेच तुम्ही तो फ्रेममध्ये गेला की तुम्हाला तो वेगवेगळे शेप्स मिळतात. तुम्ही हा शेप घेतला की तुम्हाला त्या शेप्समध्ये येतात. ते तुम्ही ह्याच्यामध्ये कुठला शेप सिलेक्ट करा. त्या शेपमध्ये तुमचं मास्क म्हणा, इथे घेतला षटकोन वगैरे, इथे त्रिकोण वगैरे, इथे सर्कल वगैरे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ते दिलेलं. ओके. सो हे असं ओके. सो हे अशा प्रकारे फ्रेम टूल यूज केली जाते. शक्यतो कधी वापरायचा नाही हा. ह्याच्या जागी आपण क्लिपिंग मास्कच वापरायचा आहे. ओके. आता हे झाल्यानंतर आता इथे तुम्हाला आहे ना आय ड्रॉपर टूल हा काय करतो बेसिकली, ज्यावेळी पण तुम्ही आय ड्रॉपर टूल घ्याल, तुम्ही ज्या ठिकाणी पण क्लिक करा, तर तुमचा कलर इथे काय होतं पीप होऊन येतं. सपोज मला हा कलर पाहिजे, समजा मी इथे बॉक्स ड्रॉ केला किंवा एक काम करू या मुलगीची इमेज आहे ना, पहिल्यांदा ही कट करून घेऊया. मी ॲलोटो सिलेक्ट केलं. सॉरी याच्यामध्ये मी हा घेतो ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल.
आणि जसं म्हटलं, की मी याच्यामध्ये सिलेक्ट पीपलमध्ये कलर डिटेक्ट करणार, डिटेक्ट करूस्तोपर्यंत थांबावं लागेल आपल्याला. इथून मुलगीला केलं नाही, तर अप्लाय करतो. म्हणजे त्यांना प्रॉपर मुलगी सिलेक्ट केली. आता मी फक्त थोडंसं झूम करतो. या ठिकाणी घेतो लॅसो टूल आणि शिफ्ट पकडतो. शिफ्ट पकडून मी काय करतो, एवढं सिलेक्शन ज्याला इथं मी ऑन करतो. शिफ्ट पकडलं आणि शिफ्ट पकडून मी ट्राय हे करायला म्हणजे काय व्हायलं ते ॲड व्हायलंय. हे ॲड झालं. आता मी कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस करतो. कंट्रोल जे प्रेस केल्यानंतर आता अजून परत थांबा. तर मी घेतो पॉलिगॉन लॅसेबल, शिफ्ट पकडतो आणि मी ते क्लिक करतो आणि हे क्लिक करतो आणि सिलेक्शन देतो आणि कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस करतो. कंट्रोल जे प्रेस केल्यानंतर एवढाचा माझा डुप्लिकेट आहे. ओके. आता मी काढतो हे थोडंसं इथं करतो. कंट्रोल टी करतो याला आणि थोडं स्केल करतो. ओके. आता मला काय करायचं आहे, मला एक सर्कल घ्यायचा आहे. मी ह्या ठिकाणी सर्कल घेतला हा वाला. शिफ्ट पकडतो आणि ड्रॉ करतो. म्हणजे काय याला प्रॉपर सर्कल आला. आता मला काय करायचं आहे, मला हा निळा कलर मला ह्या सर्कलच्या आतमध्ये फिल करायचा. सो मी त्यांना आय ड्रॉपर टूल घेणार आणि क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर बघा हा निळा कलर इथं आला. समजा मी चेहऱ्याच्या कलरवरती क्लिक केला, की तो कलर येणार. तुम्ही ज्या कलरवरती पण क्लिक करणार, तो कलर तुम्हाला इथे अपेअर होणार. ओके. हा वरती आहे. आता मी तो ब्लँक घेतो नवीन आणि वरती असल्यामुळे काय करणार, कीबोर्डवरती अल्ट बॅक स्पेस प्रेस करणार. म्हणजे तो कलर फिल होईल आणि कीबोर्डवरती कंट्रोल डी करतो तर डिसिलेक्ट होणार. त्याच्यानंतर मी फर्स्टवाला टूल घेतो आणि जस्ट ही लेयर याच्या खालती नेतो आणि काय होतं बॅकग्राऊंड लेयर ऑन करतो म्हणजे व्हाईटमध्ये. म्हणजे मला अशा प्रकारे मी ह्याला ड्रॉ करू शकतो. जे पाहिजे तसं. पुन्हा मी ह्याची कंट्रोल जे करून कॉपी काढली, ह्याला मी पाहिजे तसे सर्कल्स ह्या ठिकाणी ठेवू शकते. कंट्रोल जे काढलं बघा अशा प्रकारे. ओके. सो सांगायचा उद्देश एकच आहे, की आय ड्रॉपर काय करतो, की तुम्ही ज्या कलरवरती क्लिक करणार तो कलर ह्या ठिकाणी अपेअर होणार. तुम्ही त्याला अपेअर झाल्यानंतर तुम्ही त्याला जिथं पाहिजे तिथे तुम्ही त्याला फिल करू शकता. ओके. अल्ट बॅकस्पेस केली, की पूर्ण पण फिल होईल का? कारण त्या लेयरवरती तो हे कलर आहे. आता मी ज्यावेळी फिल करायला त्यावेळी काय होतंय बघा, की डायरेक्टली कलर फिल व्हायला आणि इमेजवरती असल्यामुळे ती इमेज आपल्याला प्रॉपर दिसत आहे. ओके. सो हे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी काम करतात.